नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पासवरती सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये 10वी पासवरती शिपाई, मदतनीस, कामाठी, स्वयंपाकी, सहाय्यक, परिचर, लिपिक आणि अधीक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. एकूण जागा 250 पेक्षा जास्त असणार आहेत. सर्व माहिती डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जाहिरात कधी प्रसिद्ध होईल याची देखील माहिती देणार आहे. संपूर्ण माहितीसाठी आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी याच्यामध्ये काही माहिती तुम्हाला इथे देणार आहे. पदे कोणकोणती असणार आहेत? तर पदे कोणकोणती असणार आहेत? आता ही कामाठी पद झालं. आठ आठ वेगवेगळी ही पदे असणार आहेत. 10वी पासवरील पदे मी तुम्हाला सांगणार आहे. कामाठी हे पद 10वी पासवरती आहे. मदतनीस मदतनीस हे देखील 10वी पास वरती पद आहे. स्वयंपाकी हे पद देखील 10वी पासवरती आहे. फक्त याला अनुभव असण्याची अनुभव येथे ते मागतील 1-1.5 वर्षाचा तो देखील गरजेचा असणार आहे. त्याच्यानंतर वसतिगृह अधीक्षक म्हणजे ते वॉर्डन पद आहे. हे वॉर्डन पद आहे. जे ते या ठिकाणी तुम्हाला एम-एस-डब्ल्यू, बी-एस-डब्ल्यू किंवा तुम्हाला पदवीवरती असलेले बघायला भेटेल. त्याच्यानंतर हे शिपाई पद देखील 10वी पासवरती असणार आहे. प्रयोगशाळा परिचर हे या ठिकाणी याला एखादा कोर्स मागू शकतात किंवा प्रयोगशाळा सहाय्यक हे पद देखील 10वी पासवरती असणार आहे. बाकी टायपिंग वरती वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक ही पदे असणार आहेत. लक्षात घ्या. आता एक मुद्दा मी तुम्हाला इथे सांगणार आहे, तर नीट बघा. हा जो जी-आर आलेला होता आणि त्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय होता लक्षात घ्या. शासनाने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर रिक्त पद भरण्याची कार्यवाही किती 3 महिन्यांच्या आत करणे बंधनकारक आहे आणि या जाहिरातीला आता या ठिकाणी जवळजवळ 1.5 महिना होऊन गेलेला आहे. सदर कार्यवाही आश्रमशाळा संहिता परिशिष्ट क्रमांक 7 नियम मधील ही आहे. कोणत्या विभागाची? तर बघू शकता इतर मागास बहुजन कल्याण असे वाचावे या विभागाची ही जाहिरात आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरी महत्वाचे पॉइंट मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. हा पॉइंट दाखवला तुम्हाला जागा वगैरे दाखवला आणि आता 22 एप्रिल इथं बघू शकता. 22 एप्रिल रोजी हा जी-आर आलेला आहे त्यांचा. म्हणजे आता जवळ आता आज तारीख किती आहे? तर आज 29 एप्रिल आहे. जवळ 15 एप्रिलच्या आसपास मे पर्यंत 15 मे म्हणजे 15 मे ते 20 मे या दरम्यान ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. कोणकोणती पदे असणार आहे मी तुम्हाला आधीच वरती मी सांगून टाकितलेलं आहे. बघू शकता हे सर्व पदे 10वी पास वरती आणि पदवीवरती ही पदे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ठीक आहे. आणि आता महत्त्वाची एक अपडेट मी तुम्हाला याच्याबद्दल देणार आहे फक्त 1 मिनिटामध्ये. ठीक आहे. आता शासनाने यांना निर्देश काय दिलेले आहेत या विभागामध्ये बघू शकता. जाहिरात जिल्हा स्तरावरील सर्वाधिक खपाच्या 2 वर्तमानपत्रात देणे आवश्यक आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे जाहिरात येते त्याच्या अगोदर 1-2 दिवस जाहिरात वर्तमानपत्रामध्ये येते. शॉर्ट जाहिरात आपण त्याला म्हणत असतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. 2 मिनिटामध्ये सांगतो. 1 मिनिट मला ते शोधत आहे मी. ठीक आहे. तर याच्याबद्दल आज जे एक आपले नामांकित असा टेलिग्राम ग्रुप आहे. कोणता ऑल एक्झाम अपडेट यांनी ही अपडेट दिलेली आहे आणि त्यांना माहिती भेटलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे विभागानुसार ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. नागपूर आणि कोकण विभागाची जाहिरात तयार झालेली आहे. बाकी उर्वरित विभागाच्या बिंदू नामावल्या तपासणी चालू आहे आणि जशा सर्व विभागांच्या जाहिराती या ठिकाणी बिंदू नामावली तयार होईल लगेच जाहिरात प्रसिद्ध करायला ते विचार करणार नाहीत. लगेच प्रसिद्ध केली जाणार आहे. कारण आदेशच तसे दिलेले आहेत. शासनाने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून म्हणजे परवानगी दिले जवळ 2 महिने होऊन गेलेली परवानगी दिल्यानंतर दिल्यापासून संस्थेने सदर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही 3 महिन्यांच्या आत करणे त्यांना बंधनकारक केलेले आहे. जवळ 2 महिने होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे स्पष्ट मी येथे सांगत आहे 15 मे ते 20 मे या दरम्यान जाहिरात त्याच्या अगोदरच जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि 10वी पासवरती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असणार आहे. कामाठी, मदतनीस, स्वयंपाकी, शिपाई त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक अशी 10वी पासवरती पदे तुम्हाला बघायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात आल्याच्या नंतर किंवा कोणतीही अपडेट आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट देणार आहे. त्यासाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.